कल्याण भिवंडी काबीज करून राजे तातडीने पुरंदरला आले. मकर संक्रांत उजाडली. कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्या मुखावर दिसत होता. कल्याणच्या प्रवासाने राजे थकले होते. 2 प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेले. पलंगावर विचार करीत राजे कलंडले असता केव्हा झोप लागली तेही राजांना कळले नाही. राजा अचानक जागे झाले. पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरणे आत आली होती. कानावर डब तुणतुण्याचा आवाज येत होता. पोवाड्याचे शब्द कानावर पडत होते. राजे ऐकत होते. पोवाडेवाला कल्याण खजिन्याचा भाग ऐकवित होता. राजांच्या पुढे अगणित दौलत ओतली होती. ती दौलत बघून सारे दिपले होते. आबाजी सोनदेवांनी राजांना सांगितलं, याही पेक्षा नामी रत्न मिळाले आहे. आज्ञा असेल तर हजर करतो. राजांनी मान डोलवली आणि सुभेदारांची सून दरबारात आली. तिलोत्तमा, उर्वशी, रंभा या साऱ्यांनी लाजावे असे तिचे सौंदर्य होते. राजा ते पाहून थक्क झाला. बसल्या जागी त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, सोनदेव, हे काय केलंत? परस्त्री म्हणजे माता, तिची बेइज्जत का केलीत? राजांनी सांगितले, आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील असे सुंदर निपजलो असतो. राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. राजाच्या पराक्रमाने पातशाहीला कापरा भरला. पातशाही थरारली. राजांना ते ऐकणं असह्य झालं. उठत त्यांनी हाक मारली. कोण आहे? हुसऱ्या आत आला. संतप्त राजांनी विचारले, काय चाललंय खाली? माँसाहेब पोवाडा ऐकतात. माँसाहेबांचे नाव ऐकताच राजांचा संताप निवळला. भराभर जिना उतरून ते खाली गेले. चौकाच्या प्रवेशद्वारात त्यांची पावले अडखळली. उजव्या हाती तुणतुणे घेऊन डावा हात कानावर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होता. पाठीमागच्या इस्माने डफाची साथ धरली. चौकोसोप्यावर चिकाच्या पडद्याआड जिजाबाई, सईबाई ऐकत बसल्या होत्या. राजांना पाहताच राजस्त्रिया पदर सावरून उभ्या राहिल्या. जिजाबाईंचे लक्ष मागे गेले. त्या उठल्या. लोड ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचाच पोवाडा ऐकतो आम्ही. ते ऐकून आम्ही खाली आलो. माँसाहेब, असले सवंग पोवाडे कसले ऐकता? साधी नावं सुद्धा बरोबर घेता येत नाहीत. आबाजी महादेवाचा चक्क आबाजी सोनदेव केला. असले पोवाडे ऐकण्यात कसला आनंद? तुम्ही आई झाला असतात म्हणजे कळलं असतं. माँसाहेब, शाहिराचं कवन ऐकून आमची मान शर्मिंदी झाली. मला ते कळत नाही. राजे, आता पोथ्या पुराणांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. तुझा अलौकिक ऐकताच कान तृप्त होता, तोच ऐकत राहावंसं वाटतं. पण माँसाहेब, जे ऐकता ते खरं नाही. कुणास माहीत, त्याच्या वाणीत भविष्य बोलत असेल. राजे निरुत्तर झाले. ते म्हणाले, आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका. तुम्ही ऐकत नाही? माँसाहेबांनी विचारले. राजे स्मित वदनाने म्हणाले, नाही म्हटलं तर ऐकावे लागेल असं दिसतं. शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे. आम्ही नंतर येऊ. राजे परत आपल्या महाली गेले. शाहिराचा पोवाडा संपल्यावर राजे खाली आले. चौकात राजांना पाहता शाहिराने मुजरा केला. राजे म्हणाले, शाहीर, तुम्ही चांगलं कवन करता. परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करून मोकळेही झालात. शाहिराला अंदाज लागत नव्हता. राजांनी विचारले, शाहीर, पातशाहीनं कवन केली असतील ना? जी, केलीत ना महाराज. 50 होऊन बिदागी दिली. आपला लौकिक समजलं. राजे त्याला बोलू न देता म्हणाले. मागे उभ्या असलेल्या पंतांना राजे म्हणाले, पंत, यांना 55 होऊन बिदागी द्या. राजे फिरले. माँसाहेब व राजस्त्रिया आत जायच्या तयारीत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्षात येऊन जिजाबाईंनी विचारले, का हसता? माँसाहेब, इथे जशी आज पातशाही थरारली तशीच पातशाहीत शिवशाही थरारली असणार. तुझं नेहमी असंच, जिजाबाई रागाने म्हणाल्या. असू दे, पण आम्हाला पोवाडा आवडला. रागावू नका माँसाहेब. स्तुती कोणाला आवडत नाही, पण ती मनाला पटायला हवी, अधिकारवाणीनं यायला हवी. नशिबात असेल तर तेही ऐकू. का नाही? राजे आत्मविश्वासाने म्हणाले. माँसाहेब, आम्ही वचन देतो, एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकवू आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्याबरोबर आमचेही कान तृप्त करून घेऊ. त्यानंतर 4 दिवसात आबाजी महादेव गडावर आले. राजांना ते म्हणाले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधण्यात हुशार असे कारागीर आले आहेत. छान. कुठे आहेत? खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरले. किती आहेत? 400. ठीक, त्यांची व्यवस्था ठेवा, आम्ही सकाळी भेटू. साऱ्या गडावर तो कौतुकाचा विषय बनला. 400 फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते. सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे फिरंगी कशाला गोळा केलेत? माँसाहेब, आमची हद्द सागरापर्यंत पोहोचली. सागर किनारा राखायचा तर गलबत उभी करायला नकोत? हे फिरंगी त्यात निशांत आहेत. त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजवाड्यात आले. आपल्या भव्य टोप्या काढून त्यांनी कुरणीसाद केला.
त्यांचा प्रमुख पुढे आला. आबाजींनी ओळख करून दिली. महाराज, हा लुई वर्ताव जहाज बांधण्यात निशांत आहे. राजे लुई वर्तावला पाहत होते. राजे प्रश्न विचारत होते. दुभाषा भाषांतर करीत होता. लुई वर्तावच्या उत्तराने राजे प्रसन्न झाले. साऱ्या फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजांनी त्यांना नोकरीत घेतले. कल्याणकडे जाण्याची आज्ञा दिली. फिरंगी गेले. राजे आबाजींना म्हणाले, आबाजी, फिरंग्यांना जे लागेल ते द्या. शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून घ्या. त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, त्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार हरहुन्नरी निवडून द्या. एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली घालू नका. फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागले. कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली. राजे तातडीने कल्याणला गेले. आबाजी महादेव चिंतातूर होते. राजांनी विचारले, आबाजी, काय झालं? महाराज, फिरंग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं. त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या. कामही ते निष्ठेने करीत होते. पण एक दिवशी गोव्याहून एक फिरंगी आला. त्यानं काय कान भरवले कुणास ठाऊक. रातोरात सारे फिरंगी आपलं सामान टाकून पळून गेले. मुंबईला ते गेले अशी बातमी आहे. राजे शांत होते. त्यांनी विचारले, मग गलबताचं काम? बंद आहे. त्यामुळे आपणास त्रास द्यावा लागला. चला पाहू. राजे आबाजींसह खाडीवर आले. गलबताच्या बांधणीसाठी प्रचंड आकाराची पायाड उभी केली होती. सारा किनारा भरला होता. लाकडाच्या फळ्यांचे ढीग लागले होते. गलबतांच्या सामानाने केवढा तरी पसारा मांडला होता. कामावर किती माणसे होती? 1,500 कामगार आहेत. सारे पारखलेले आहेत? जी. लुई वर्तावच्या हाताखाली कोण होतं? त्यांना बोलवा. लुईच्या हाताखालची कामं करणाऱ्यांना राजांच्या समोर हजर केलं. आम्ही ही गलबत पुरी करायला सांगितली तर कराल? मोरक्या म्हणाला, राजे, संधी मिळाली तर फिरंगापेक्षाही नामी गलबत्ता तयार करू. ठीक आहे, गलबत्ताचं काम सुरू करा. काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ. आबाजी आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. राजे म्हणाले, आबाजी, त्यात आश्चर्य कसलं? जेव्हा फिरंगी आले तेव्हाच असं काहीतरी होईल याची अटकळ आम्हाला होती. त्यासाठी हरहुन्नरी माणसं नेमायला सांगितली होती. पण फिरंगी गेले का? का? फिरंग्यांच्या आणि आमच्यात का फार फरक आहे आबाजी? प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे. म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप गेला असेल. आज न उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार. हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्या इतके का ते मूर्ख आहेत? त्यांचा नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राजाशी इमानी असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले. त्याच्या उलट आमची माणसं पातशाहीची नोकरी पत्करून आमचे शत्रू होऊन आम्हावर चालून येतात. शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं. आबाजी, ही गलबत पुरी झालीच पाहिजेत. त्या कामात आता व्यत्यय येऊ देऊ नका. बंद पडलेलं गलबत्तांचं काम सुरू करून राजे परत आले. राजे गडावर आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी माहुलीवर हल्ला करून माहुली काबीज केली. निजामशाहीशी टक्कर देताना शहाजी राजांनी तो शेवटचा किल्ला लढविलेला होता. राजांच्या विजयाने मराठी राज्याच्या सीमा आता चौफेर वाढल्या होत्या. ते राज्य बंदिस्त व सुरक्षित करणे आवश्यक होते. शामराव निळकंठांच्या जागी मोरोपंत पिंगळ्यांची पेशवे म्हणून नेमणूक केली होती. निळो सोंदेवाने मुजुमदार नेमले. नेताजी पालकर सरनोबत होते. आबाजी महादेवांना सुरणीस म्हणून नेमून घेतले. राजांचे घोडदळ 10,000 झाले होते. तेवढेच पायदळ होते. त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक केली होती. गडांची संख्या 40वर गेली होती. राजे सदैव मोहिमात गुंतलेले. त्यामुळे कारभाराची देखरेख, न्यायनिवाडे खुद्द जिजाबाईंनाच पाहावे लागत. दप्तर आधीच राजगडावर गेले होते. जिजाबाईंचा मुक्काम राजगडावर हल्ला. त्यावेळी राजे कर्नाटकच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतले होते. राजे कर्नाटकातून जेव्हा आले त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार आणि मोगलाई पुरी अस्वस्थ झाली होती. उत्तरेकडे जाण्यासाठी अधीर बनलेला औरंगजेब बऱ्हाणपूरला गेला होता. जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता. राजांनी आपले वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचे धोरण चालू ठेवले होते. महंमद आदिलशहा वारल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले. विजापूरची सर्व सत्ता आदिलशहाची बेगम बडी साहेबीन हिच्या हाती आली. विजापूर दरबारच्या पूर्वीच्या राजवटीतील एक मुत्सदी तिने बळी घेतले.
खान महमदास तिने मारविले. नंतर बहालोल खान तिने मारविला. ज्या फत्ते खानने पुरंदरला वेढा घातला होता त्याला विजापुरात विष देण्यात आले. त्यामुळे विजापूरच्या दरबाराचे वजन कमी झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी कर्नाटकच्या मोहिमा आखल्या. राजांच्या वाढत्या पुंडाईने त्रस्त होऊन विजापूर दरबाराने शहाजीराजांना मुलाला आवरायला सांगितले. पण शहाजीराजांनी आपला मुलगा व पत्नी आपल्या कह्यात नाहीत, त्यांचे दरबार हवे ते करू शकतो असे सांगून शिवाजीराजांच्या कृत्यातून आपला हात काढून घेतला. उलट शिवाजीच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची सूचना केली. त्यानुसार बड्या साहेबांनी विजापूरचा बलवत्त खान अफजल यास परत सुभेदार नेमले. कुडाळ सावंत कोकणात बलवत्तर होते म्हणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रंदुल्ला खानचा मुलगा रुस्तुम जमा याची नेमणूक केली. कुडाळकर लखम सावंत हा आदिलशाहीतील वतनदार देसाई, पण काहीसा स्वतंत्र बनण्याचा. शृंगारपूरचे सुर्वे, गोवल्लेकर, सावंत ही मंडळी अशी स्वतंत्र बाण्याने राहणारी होती. रुस्तुम जमा आपल्यावर चालून येतो हे कळताच कुडाळकर लखम सावंतांनी रुस्तुम जमाला तोंड देण्याची तयारी केली. रुस्तुम जमाने चढाई करून रांगणा किल्ला काबीज केला. कुडाळचे खेम सावंत व लखम सावंत यांनी धैर्याने चढाई चालू ठेवली. शिवाजी राजांकडे आपले वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचे सहाय्य मागितले. राजांनी सावंतांना अभय दिले. राजांचे आणि लखम सावंतांचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तुम जमाचे संकट परतविले. सावंतांचा गेलेला सर्व मुलूक परत मिळवून दिला. त्याबद्दल फोंडा किल्ला व त्याभोवतालचा तालुका राजांना देऊन सावंतांनी राजांचे मांडलिकत्व पत्करले. कुडाळ सावंत स्वराज्याचे पहिले मांडलिक बनले. जावळी इतका दुर्गम आणि आदिलशाहीला जवळचा असा हा महत्वाचा कुडाळप्रांत शिवाजीराजांच्या लगामी आला. कुडाळ सावंतांना अभय देऊन राजांनी तळे घोसाळे जिंकले. परत येत असता गोवलेकर सावंत राजांच्या भेटीस आले. राजांनी त्यांचा बहुमान केला. त्यांना नावाजून आपल्या पदरी ठेवून घेतले. त्याच पाशी एक नामांकित तलवार होती. गोवलेकर सावंतांनी ती धोप तलवार राजांना नजर केली. फिरंगी बनावटीचे ते अप्रतिम हत्यार पाहून राजे खुश झाले. ते म्हणाले, सावंत, ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न आहोत, पण शस्त्र हे जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं. हा मैत्रीचा गुंता पडला आहे, तो सोडवायचा कसा? राजांनी या तलवारीसाठी 300 होन व मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरवले. राजांनी फिरंगीचे नाव भवानी तलवार असे ठेवले. एका पाठोपाठ झालेल्या या मोहिमांमुळे राजांच्यावर पुष्कळ ताण पडला. राजांना बरे वाटेना. वैद्यराजांनी विश्रांतीचा सल्ला दिला. राजांनी विश्रांतीसाठी हरिहरेश्वर निवडले. समुद्रकाठी तीर्थाच्या जागी राजे जाऊन राहिले. ज्वर गेला, पण अशक्तपणा वाढत होता. राजे पालखीतून राजगडावर आले. राजांच्या आजाराची बातमी समजताच पुरंदराहून राणीवसा गडावर हजर झाला. हळूहळू राजे हिंडू फिरू लागले. एके दिवशी शहजादा औरंगजेबाचा वकील फरमान घेऊन गडावर आला. औरंगजेब बापाच्या पारिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता. त्याने राजांना लिहिले होते, हा फरमान पोहोचताच तुम्ही आम्हास मिळावे. आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले दिवाण शामराज निळकंठ यांना फौज देऊन आमच्या सहाय्यासाठी पाठवावे. आमच्या हाती दिल्लीचे राज्य आले की तुमच्या बापास नव्हती अशी दौलत मान मरातब तुम्हास देऊ. राजांच्या नजीकच्या लोकांना हा बहुमान वाटला. राजांनी औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला. राजे हसले, म्हणाले, तुरकास सहाय्य करणं उचित नव्हे. आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही. आम्ही दिलगिरी आहोत. राजांचा जबाब घेऊन औरंगजेब वकील परत गेला. त्याने औरंगजेबाला निरोप पोहोचविला. औरंगजेब संतापला, पण शिवाजींनी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत नव्हती. हा दावा मनात ठेवून औरंगजेब बापाचे पारिपत्य करण्यासाठी आग्र्याची वाटचाल करू लागला. औरंगजेब उत्तरेला गेला आणि 3 महिन्याच्या अवधीतच त्याने बापाला कैदेत टाकून भावांचा बिमोड करून राज्य बळकाविले. औरंगजेब दिल्लीपती झाल्याची बातमी कळताच राजांनी औरंगजेबच्या मरणात कटुता न राहावी म्हणून नव्या बादशहाच्या सन्मानार्थ आपले वकील सोनोजी पंत यांना दिल्लीला पाठविले. सोनोजी पंत उत्तरेकडे पाठवल्याचे कळता जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचा एक शह हल्ला नाही बाळासाहेब, सध्यापुरता सोडवून घेतला. आमच्या वकिलाला पाहून औरंगजेब कटुता विसरेल असं वाटत नाही, पण तो थोर मुत्सदी आहे. तो तसं निश्चित भासवील. तेवढं केलं तरी सध्या ते आम्हास पुष्कळ आहे. आम्हास सध्या तरी औरंगजेबाची भीती नाही, पण
आता कोणाची भीती? विजापूर दरबारात आमच्या विरुद्ध वादळ उठवण्याचा रंग दिसतो. विजापूरचा काळा ढग केव्हा बारिश करील हे सांगता येत नाही. विजापूरचा प्रबळ सेनापती, पूर्वीचा वाईचा सुभेदार आमच्यावर स्वारी करण्याची संधी हुडकतो आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. राजांना अफझलपेक्षाही जास्त चिंता वाटत होती सईबाईंची. सईबाई सारख्या आजारी पडत होत्या. हवा फेऱ्यासाठी राजांनी त्यांना नव्या बांधलेल्या प्रतापगडावर हलवण्याचे ठरविले. विजापूर दरबार तटस्थ होता. बादशहा आणि आदिलशहा तख्तावर बसला होता. बादशाह अली आदिलशहा तख्तावर बसला होता. त्याची नजर उजव्या हाताच्या जाळीदार पडद्यांनी आच्छादलेल्या सज्जावर स्थिर झाली होती. याची आई बडी साहेबीन संतप्त होऊन सज्जात उभी होती. ज्या शिवाजीने आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूक बळकाविला, बंदरे ताब्यात घेतली, एवढेच नव्हे तर आदिलशाही मुलखात 2दा चढाया करून लूट केली, गावे बेचिराग केली, कल्याण खजिना लुटला, त्या शिवाजीची गय करायची किती? बड्या साहेबींचा संयम सुटला होता. दरबारात शिवाजीच्या पराभवासाठी पैजेचे विडे ठेवले होते. तख्तापुढे नक्षीदार चौरंगावर सुवर्ण तबकात ठेवलेले विडे साऱ्या दरबाराला आव्हान देत होते. दरबारात अंकुश खान, रुस्तुम जमा, मुसे खान, याकूत खान, सिद्दी हलाल यांच्यासारख्या प्रतिष्ठेच्या सरदारांबरोबरच विजापूरचे इमानी सेवक बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, झुंजाराव घाटगेही हजर होते. सारे चुपचाप हात बांधून हजर होते. साऱ्यांच्या नजरा जमिनीला खेळल्या होत्या. विड्याकडे पाहण्याचे धैर्य एकालाही नव्हते. उलटणाऱ्या क्षणाबरोबर बड्या बेगमचा संताप वाढला होता. तिचा कणखर आवाज साऱ्या दरबारात तुमटला होता. उसने अजमते शाही को ललकार आहे. राज्य आणि धर्म यांच्यासाठी त्याचा पराभव झालाच पाहिजे हे आव्हान स्वीकारणाऱ्या वीरासाठी दरबारचे विडे हजर आहेत. बेगमची नजर दरबारावरून फिरली. तिने पुन्हा पुत्कारले, कौन है व नाराए तकवीर बुलंद करणेवाला मुजाहिद? सारे चुपचाप होते. अधोवदन उभ्या असलेल्या सरदारांना नजरेखालच्या गालिचांवरून पावले जाताना दिसली. मानावर होऊ लागल्या. सारा दरबारात वेगुमान नजर फेकून खान अफजल तख्ताकडे जात होता. अफजलचा देह धिप्पाड होता, उंचापुरा होता, चेहऱ्यावर राकट मगरुरी होती, डोळ्यात आत्मविश्वास होता. पाठीवर जमिनीपर्यंत रुळणारी जरी खिलत उजव्या हाताने सावरीत, डावा हात तलवारीच्या मुठीवर ठेवीत खान तख्तासमोर उभा राहिला. बादशहाला मुजरा करून त्याने साऱ्या दरबारावरून एक तुच्छतेची नजर फिरवली. तो गर्जला, जिल्ले सुभाणी बंदा पायाशी हजर आहे. गद्दर मान्याच्या हुकुमाची तख्त वाट पाहतो आहे. हुजुरांनी त्या मनहूसचं शूद्र नाव घोषित करावं. शिवा गद्दारे दक्कन. खान असला तो म्हणाला, बस, आणि एवढ्यासाठी आमच्या दरबारी एकही सरदार नाही. यह मजाल बेगम हुजूर, आदिलशाही सल्तनीत काट्याप्रमाणे सलत असलेले या शूद्र शिवाची मी पूर्ण विमोड करीन. शिवा तो काय, चढे घोडी निशी काबीज करून त्याला ह्या तख्तासमोर हजर करतो. आणि पाहता पाहता आपल्या पोलादी पंजाने खानाने तबकातले विडे उचलले. साऱ्या दरबाराचा भार उतरला. सुभानअल्लाह, सुभानअल्लाह असे उद्गार प्रकटून लागले. साऱ्या दरबारात रिवाज विसरून एकच जल्लोष झाला. बादशहाने खानास अनेक भारी वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात एक रत्नजडित माण्याची तेजस्वी कट्यार होती. ती खुद्द बादशहाची होती. विजापूर दरबाराने खानाला अनेक सरदार दिले. मुसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान या सरदारांबरोबर पांढरे नाईक, घोरपडे, मंबाजी भोसले, प्रतापराव मोरे यांच्यासारखे हिंदूही होते. खानाचा मुलगा फाजल खान आपल्या 2 भावांसह खानाबरोबरच होता. विजापूर बाहेर खानाची छावणी तयार होती. आपली पदके घेऊन सरदार सामील होत होते. उंट, हत्ती, घोडी आणि छावणी ठाई ठाई सजली होती. छावणीची तयारी होताच एके दिवशी छावणी उठली. तुताऱ्या, नगारे झडू लागले. चांद ताऱ्याने सुशोभित झालेला आदिलशाहीचा हिरवा ध्वज आघाडीच्या हत्तीवर फडकत होता. बिनीच्या हत्तीमागे लागलेल्या हत्तींच्या मालिकेतल्या एका हत्तीवर चांदीची अंबारी तळपत होती. खान तिथं दिमाखाने बसला होता. हत्तीवरून आपल्या मागे पुढे पसरलेल्या सैन्यावर नजर टाकीत होता. 100 हत्तींच्या गळ्यातल्या घंट्यांच्या आवाजात हजारो उंटांच्या साखळ्यांचा आवाज मिसळत होता. चित्रविचित्र रंगाने सुशोभित केलेले खानाच्या जनानखान्याचे मेने भोयांच्या हुंकारावर दौडत होते. अवजड तोफांचे गाडे हत्ती खेचत होते. छावणीचे सामान लादलेल्या गाड्यांची रांग दृष्टीपथात येत नव्हती.
सरत्या उन्हाळ्याची तगमग होत असता खानाचे प्रचंड सुसज्ज सैन्य शिवाजीच्या परिपत्यासाठी धुळीचे लोट उडवीत होत जात होते. विजापूरपासून अवघ्या 2-2.5 कोसावर खानाने प्रथम छावणी केली. रात्री खानाने आपल्या शामियाण्यात साऱ्या सरदारांना एकत्र केले. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता. खानाने सर्वांवर नजर फिरवली. तो म्हणाला, आम्ही शिवाजीवर नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही. तुळजापूर, पंढरपूर यावरून वाईला जायचा आमचा मनशा आहे. बेअदबी का कसूर माफ अब्बाजान, लेकिन नजदीकी रास्ता छोड़ यह राहे दराज की जरूरत क्या. अफजल खानच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आपल्या दाढीवरून हात फिरवीत कृष्णाजी भास्करांकडे पाहत खान म्हणाला, बारिश केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. आमचा काबिला छावणी मोठी. वाटेत पाऊस आला तर कठीण प्रसंग येईल. पंढरपूरचा मार्ग कोरडा आहे. वाईपर्यंत तरी पावसात सापडण्याची आमची इच्छा नाही. साऱ्यांनी मान डोलाविला. खानाच्या मनातले बेत तसेच लपून राहिले. दुसऱ्या दिवशी खान आपल्या सैन्यांसह तुळजापूरच्या वाटेला लागला. तुळजापूर दिसू लागले. डोंगर कपारीत वसलेले भवानीच्या मंदिराचा कळस नजरेला येत होता. तुळजापूर चिमुकले गाव. खान येतो हे कळताच भयभीत झालेले तुळजापूरचे लोक सैराभैर पळत सुटले. खान तुळजापूरला आला. हत्ती बसता शिडी लावण्यात आली. खान उतरला. तुळजापूरवरून नजर फिरवीत खानाने विचारले, या जागेला हिंदू लोक फार मानतात ना. कृष्णाजी भास्कराला थोडी कल्पना आली होती. तो हात जोडून म्हणाला, खानसाहेब, आम्हा हिंदूंना या जागी इतकी दुसरी पवित्र जागा नाही, जशी आपल्याला मक्का. खामोश. आमच्या मक्केची तुलना काफिरांच्या तुळजेबरोबर करता. हाच तो शिवाजीचा देव ना. जी खानसाहेब, या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील. कृष्णाजी भास्करांनी दुसरा डाव टाकला. खान गरजला, आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कुणाला आहे? गर्दन मारू. कृष्णाजी, आम्ही वाईचे सुभेदार होते. आम्ही एका देवळाला हात लावला नाही, बुतशिकनी केली नाही. नतीजा, शिवाजी शिरजोर झाला. काफीर माजले. नाही कृष्णाजी, आता मुतलक लिहाज नाही. हा अफझल म्हणजे दिनदार कुप्रशिकन, दिद्दार बुतशिकन, कातिले मुतमर्तिदान. अफझल खानचे खरे रूप प्रकट झाले होते. अफझल म्हणजे इस्लामांचा बंदा, काफिरांचा कर्दनगार, बंडखोरांचे शिरकाण करणारा. खानाने तुळजापूरकडे बोट दाखवले व तो ओरडला, बेचिरा करा लुटा. एवढ्याशा गावावर दिन दिन म्हणत खानाचे सैन्य तुटून पडले. एखाद्या सशावर 10-12 कुत्री एकदम तुटून पडावी आणि पाहता पाहता ससा दिसेनाचा व्हावा, तसे तुळजापूरचे दिसेनासे झाले. खान धीमी पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला. देवीच्या देवळातील भोपे खानाच्या पुढे आले, पण खानाने त्यांना हाकलून दिले. दिसेल ती मूर्ती फोडीत खानाने देवळात प्रवेश केला. तुळजापूर भवानी सामोरी उभी होती. अष्टभुजा पायाशी तिने महिषासूर धरला होता. हातातले शस्त्र महिषासुराला छेदित होते. शांत नजरेने देवी समोर टाकलेल्या अफझलाकडे पाहत होती. देवीकडे पाहत खान मोठ्याने हसला. साऱ्या गाभाऱ्यात तो आवाज घुमला. खान ओरडला, ए बुते काफरान, बताव मुझे तेरी करामत, बताव तेरी अजमत. खानाचे हात उचलले गेले. मूर्तीवर घाव घालताच तुळजाभवानी कलली, भंगली, फुटली. प्रत्येक पहाराबरोबर खान हसत होता. देवीचे तुकडे ठिकऱ्या उडत होत्या. देवीचे देऊळ लुटले गेले. खानाने देवीसमोर गाय मारली. खानाचा राग शांत झाला. खानाला आता दिसत होते पंढरपूर. शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच बसवलेल्या शिवापट्टण गावाला होता. सईबाईंची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून राजांनी हवाफेर म्हणून त्यांना जिजाबाईंच्या सह प्रतापगडावर पाठवले होते. तिथे काही बदल घडला नाही म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणात बांधलेल्या वाड्यात सईबाईंना आणून ठेवले होते. संभाजीराजे पावलं टाकीत होते, पळत होते आणि सईबाई साहेब अंथरुणावर खिळल्या होत्या. राजे सईबाईंच्या महाली होते. 2 दिवस झाले आलेल्या ज्वराने सईबाई जास्तच अशक्त दिसत होत्या. सईबाईंच्या शेजारी बसलेला राजांनी विचारले, सई, तुला कंटाळा आला असेल तर बुद्धिबळ मांडू का? सईबाई म्हणाल्या, नको, आता फार वेळ बसवत नाही. डाव पुरा न करता उठलो तर तुम्हाला आवडत नाही. राजे हसून म्हणाले, हा आमच्या आवडीचा प्रश्न नाही, तुम्हाला बरं वाटण्याचा प्रश्न आहे. सईबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही मी यातून उठेन म्हणून. राजे त्या बोलांनी व्यथित झाले. ते म्हणाले, सई, असं बोलू नको. वैद्यराजांनी सांगितलंय लवकर बरं वाटेल.
राजांच्या व्यथित चेहरा पाहून सईबाई म्हणाल्या, केव्हा तरी आजारपणाचा कंटाळा येतो आणि असं बोलून जाते. राजांना काय बोलावं सुचत नव्हते. त्यावेळी मनोहरी आत आली. राजे म्हणाले, सई, आता आमचे कपडे लते या मनोहरीलाच पाहावे लागतात. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आपण तिला सांगता, पण बिचारीवर साऱ्यांचा रोष होतो. त्यापेक्षा धाकट्या राणीसाहेबांना सांगितलं तर? सई, ही कामं सांगून वा ठरवून का होतात? राजे म्हणाले, तुमच्याबरोबर ही आली, हिला फारसं सांगावेही लागत नाही. मनोहरी स्तब्ध होती. सईबाईंना विचारले, का आली होतीस म्हणू? मासाहेब इकडे येत आहेत. राजे गडबडीने उठत म्हणाले, मग आल्याबरोबर सांगायचं नाही? शहाणीच आहेस. सईबाईंच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. तो जिजाबाई आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 दासी होत्या. सईबाईंच्या जवळ येऊन दासींनी सईबाईंची दृष्ट काढली. लिंबे उतरून घेतली. अंगारा लावला. जिजाबाई म्हणाल्या, शिंगणापूरचा प्रसाद आला. हिच्यासाठी अभिषेक सांगितला होता. तो तरी नवसाला पावतो का पाहायचं. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंनी विचारले, खानाची काही बातमी? खानानं विजापूर सोडलं आहे, राजे म्हणाले. फिरंगोजींना तुम्ही बोलावलं? हो, आलेत. मगाशीच आलेत. तुम्ही इथं होता, आम्हाला भेटले. राजे गडबडीने बाहेर गेले. सदरेवर हसणे उठत होते. राजे सदरेवर गेले. त्यांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले. फिरंगोजी ओनवे झाले होते. त्यांच्या पाठीवर शंभूबाळ बसले होते. बाजूला उभे असलेले राजपंत अणाजी तानाजी राजांना पाहता चपाचून उभे राहिले. फिरंगोजींच्या लक्षात येऊनही त्यांना उठता येत नव्हते. पाठीवरच शंभूराजे होते ना. राजांना हसू आवरणे कठीण झाले. पुढे होऊन त्यांनी शंभूराजांना उचलले. उठत असलेल्या फिरंगोजींकडे पाहत राजे म्हणाले, शंभूबाळ आजोबांचा घोडा करतात का? शंभाजी राजा आनंदाने हसले आणि ते उभ्या असलेल्या फिरंगोजींच्याकडे झेपावले. फिरंगोजींनी त्यांना घेतले. राजे म्हणाले, फिरंगोजी, राजांना तुमचा भलताच लळा लागलेला दिसतो. 2 वर्षाची उमर, पण माणसांची चांगली ओळख ठेवतात. फिरंगोजी म्हणाले. फिरंगोजीच्या काठी शंभूबाळ खाली उतरले आणि दौडत आत गेले. राजे खाशा सदरेत आले. फिरंगोजी, तानाजी, रघुनाथ पंत ही मंडळी मागोमाग होती. राजे बैठकीवर बसले. फिरंगोजींनी विचारले, राजे, आठवण बरी केलीस? फिरंगोजी, मानकोजी, ही मंडळी मोठी आधाराची. संकटाच्या वेळी तुमची आठवण करायची नाही तर कोणाची करायची? संकट काय, 5वीला पुजले, फिरंगोजी म्हणाले. तसं नव्हे न रसाळा, मानकोजी हातोंडे म्हणाले. विजापूरचा अफजलखान वाईला सुभेदार होता तो. विजापुरासनं निघालाय. कशाला? तुला लग्नाचा अवतान द्यायला. मानकोजी चिडले. सारे हसले. राजे म्हणाले, माणकोजी, आमचे फिरंगोजी एकदम साधे. त्यांना असं आडवाट्याचं बोलणं कळत नाही. फिरंगोजी, अफजल खान आमच्यावर स्वारी करण्यासाठी निघाला आहे. 10,000 फौज आहे, तेवढंच घोडदळ आहे. आणि फिरंगोजींनी टाळा बसला. एवढंच नव्हे तर विजापूर दरबारात आम्हाला चढे घोड्यानिशी पकडून आणतो म्हणून पैजेचा विडा उचललाय त्यानं. फिरंगोजीच्या मिशा थरथरल्या. पालथी मूठ गालमिशांवर फिरवीत फिरंगोजी म्हणाले, वाट बघ म्हणावं. शिवाजी सोडच त्याच्या घोड्याला नाल गावणार नाही म्हणावं. त्याच्या घोड्याचा नाल गावणार नाही म्हणावं. बसल्या जागी संतापून संकट निवारण होत नाही फिरंगोजी. मग काय करावं सांगा? खानाची तयारी ऐकली तर खान समोपचारानं फिरेल असं दिसत नाही. त्याचा तर इरादा नाही. विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन नोकर आत आला. विश्वासराव म्हणजे राजांच्या नजरबाज खात्याचा बहिर्जींबरोबरचा हुद्देकरी. विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाबाई आल्या. विश्वासरावांनी मुद्रा केला. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, काही चांगली बातमी आणलीत ना? विश्वासराव काही न बोलता उभे होते. राजांनी विश्वासरावांना विचारले, सांगा विश्वासराव, काय झालं? महाराज, बातमी चांगली नाही. खान वाकडी वाट करून तुळजापूरला गेला. तुळजापूरला? मासाहेब उतरला. हो, तुळजापूरला. खानानं तुळजापूर लुटलं. गाव बेचिरा करून खान भवानीच्या देवळात गेला. तुळजापूरची भवानी खानानं फोडली. जिजाबाईंचे डोळे भरून आले. राजांच्या उभ्या शरीरावर काटा फुलला. डोळ्यात संताप उसळला. आपल्या मोठ्या आवडीत ते म्हणाले, विश्वासराव, खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही ते शांतपणे ऐकतो आहोत. खानाची मजल इथवर जाईल असं वाटत नव्हतं. विश्वासराव म्हणाले, राजे, तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळला आहे. पापाचे घडे पुरे भरूनच खान येणार असं दिसतं. जिजाबाई म्हणाल्या, हो, त्याच्या पापाची आणि आमच्या दुबळेपणाची परीक्षा एकाच वेळी होणार असं वाटतं मासाहेब. खानाचा हा समान अटीतटीचा दिसतो. खानाचा सामना अटीतटीचा दिसतो. ज्यानं भवानीला हात घातला त्याच्या संग बोलणी करण्यापरीस 4 हात केलेलं बरं, फिरंगोजी म्हणाला.
शाब्बास विनगोजी असे शब्द ऐकले की जीवात जीव येतो. आपण शांतपणे विचार करू. आई बुद्धी देईल तसं वागू. विश्वासरावांच्याकडून राजे म्हणाले, विश्वासराव, तुम्ही जा. खान कुठं जरी जरी फिरला तरी छावणी वाईलाच करील. त्याच्या सुब्यांचं ते ठिकाण. पंढरपुरापासून वाईपर्यंत आपले नजरबाज फेरा. फकीर संन्यासी नाना वेशात ही माणसे हिंडू देत. खान माणूस बळही करीत असेल, त्यातही आपली माणसं घाला. खानाची शिकंद देखील आम्हाला कळायला हवी. विश्वासराव मुजरा करून गेले. चिंतातूर जिजाबाईंकडे पाहून राजे म्हणाले, मासाहेब, खान अवेळी येतो आहे. त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवेत. हाच खान आधी आला असता तर बाका प्रसंग होता. राजे काय म्हणता याचे कोडे सर्वांना पडले होते. राजे म्हणाले, एवढा निसर्ग आमच्या पाठीराखा असता भ्यायचं कारण काय? खान किती लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार. पावसाळा संपेपर्यंत त्याला हालचाल करता येणार नाही. तेवढी उसंत आपल्याला पुष्कळ आहे. फिरंगोजी, तुम्ही चाकणला जाऊन गडाच्या बंदोबस्तापुरती शिबंदी ठेवा. गड सुरक्षित करून उरलेल्या शिबंदीनिशी इकडे या. सोनोपंत, अशाच आज्ञा साऱ्या गडांवर पाठवा. दुसऱ्या दिवशी राजांचा शिवा पठणाचा मुक्काम राजगडावर हल्ला. गडाच्या बंदोबस्तीचे काम जारीने सुरू झाले. राजगडाच्या तिन्ही माचांचा बंदोबस्त केला गेला. गडावर सारख्या खानाच्या बातम्या येत होत्या. त्यातच नको ती बातमी येऊन थडकली. खानाने पंढरपूर देवस्थानला उपद्रव केला. गडाचे वातावरण चिंतातूर होते. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशा चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांचे एक एक सरदार आपल्या अश्वपथकासह गडाकडे येत होते. पावसाने झड धरली होती. पश्चिमेचा वारा घोंगावत होता. थैमान घालीत होता. उभ्या सरी कोसळत होत्या. पण याला दाद न देता सरदार भर पावसात गड जवळ करीत होते. वाढत्या शिबंदीबरोबरच राजांचे बळही वाढत होते. 2 प्रहराच्या वेळी कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याची बातमी सेवकांनी दिली. राजे त्यांची वाट पाहत होते. त्या सरदारात कान्होजी नव्हते. मग कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रांसह काय यावेत? जिजाबाई आणि राजे या दोघांनाही आश्चर्य वाटले. जेधे सरद्रेवर आल्याचे कळताच राजांनी त्यांना बोलावले. जेधे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाबाईंना राजांना मुजरे केले. राजांनी विचारले, जेधे भिजलात वाटतं? जेधे म्हणाले, राजे, कपडे भिजले तर बदलता येतील, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? पण भिजायला काय झालं? राजांनी विचारलं. जेध्यांनी बादशाहीचं फरमान राजांच्या समोर टाकलं व ते म्हणाले, हे शाही फरमान आलं आणि टाकोटाक पोरांच्या सह इकडे आलो. राजांनी सचिवांना पाठवले. सचिव आले. राजांनी फरमानाकडे बोट दाखवीत सांगितले, पंत, फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मुहम्मद पातशहानंतर ईश्वराच्या कृपेने अली आदिलशहा पातशहा यांनी चंद्रसूर्यावर सही शिक्कामोर्तब केला आहे. मशहुशल आनाम कान्होजी जेधे देशमुख यास हा फरमान सादर केला जातो. जे सुहर सन तिसा खस सैन्य व अलफ. शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पाचशाही मुलकातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या परिपत्यासाठी अफजल खान महम्मद शाहिद यास तिकडील सुभेदारी देऊन नामजाद केले आहे. तरी तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस आश्रय न देता त्यास ठार मारावे व त्या आदिलशाहीस दौलतीने कल्याण चिंतावे. अफजल खान याची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सरफराजी केली जाईल. त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसं न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. फरमान वाचून संपले. सारे खामोश होते. ती शांतता सर्वांनाच असह्य वाटत होती. राजांनी त्या शांततेचा भंग केला. राजे म्हणाले, कान्होजी, फरमान सुरेख आहे. सचिव, फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तर्जुम्याचं फरमान पाहायला मिळणं कठीण. राजे जीवाला गाठ पडली. आणि फरमानाचं कसला कौतुक करता? कान्होजी म्हणाले. राजे जिजाबाईंकडे पाहत म्हणाले, यात भिण्याचं काय कारण? खानापुढं आमची धडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत कोणी बसायला धिजेल का? राजे कान्होजी उद्गारले, म्हणून आम्ही खानालाच मिळायचं? काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारख्या आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजे, काय बोलता?
जगावेगळं आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी खोपडे देशमुख उतरवळीकर कुठं आहेत? मसूरचे सुलतानची जगदाळे देशमुख कुठं आहेत? कान्होजी चकित झाले. राजे म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. अशीच शाही फरमानं त्यांना गेली. ते जीवाच्या भीतीनं खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्यांचं काही करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. राजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही तेच करावं? निदान देवाधर्माची तरी. देवाधर्माची चाड कोणाला आहे जेधे? राजे व्यवस्थित झाले. जेधे आपल्या कुलदैवतावर राजे व्यतीत झाले. जेधे आपल्या कुलदैवतावर तुळजापूरच्या भवानीवर त्या मंदाधहानं प्रहार केला. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्याचे हात शाबूत कुणी राखले? घोरपडे, नाईकजी, पांढरे, कल्याणजी, यादव, झुंजाराव, घाटगे, काटे, देवकाते, प्रतापराव मोरे, जावळीकर आणि कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका मंबाजीराजे भोसले, ही सारी आपलीच माणसे ना? धर्म कोणाला हवा? जेधे, माझं ऐका. आमच्या वेडेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा अवमान केला तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलं आहे. तुम्ही जा. राजे बोलत होते, पण राजांचा प्रत्येक शब्द जेद्यांचे काळीच पोखरीत होता. कान्होजी जेदे थरथरत म्हणाले, राजे, ही जेद्यांची अवलाद आहे. ती कधी बेईमान होईल? थोरल्या महाराजांची सेवा केली ती फुकट. थोरल्या महाराजांनी बंगळूर सोडताना सांगितलं, तुम्हाला अंतर देऊ नये म्हणून बजावलं. राजे, बेलरोटीची शपथ घेतली मी. नमक हरामी आम्हाला जमायची नाही. राजे, जेदे, आम्ही पोरवयाचे, पण तुम्ही जाणते, बहुत पाहिलेले. आमच्या पोरखेळात सामील होऊन कुठं तरी खस्त होऊन जाल. मराठ्याला कवापासून जीव एवढा मोठा झाला? जेव्हा फरमान आलं तेव्हा पोरासनी म्हणालो, चला पोरांनो, राजा दिल ती कामगिरी घेऊन घराला येऊ या. तेव्हा जीवावर पाणी सोडलं. वतन जाईल जेदे. राजांनी शेवटचे डिवचले. जेध्यांनी एक वार जिजाबाईंकडे आणि राजांकडे पाहिले. ते उठले. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडव्यातले पाणी पेल्यात घेऊन ते गरजले. राजे ऐका. आमचे कुलदैवत नागेश्वरीची शपथ घेऊन तुमच्या दोघांचे पाय शिवून आज वतनावर पाणी सोडलं. कान्होजींनी उजव्या हाताने पाणी सोडले. राजे त्यांना थांबवायला उठले. तोवर जेद्यांनी पाणी सोडलेही होते. जेदे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेद्यांना राजांनी मिठी मारली. त्यांचा गळा दाटून आला. जेदे, धन्य तुमची निष्ठेची. कान्होजी, तुमच्या पुढ्यात सांगण्यात लाज काय? खंडोजी खोपडे खानाला मिळाल्यापासून जीवाला चैन नव्हती. तुमची आठवण येत होती, पण बोलवायचा धीर नव्हता. आज तुमच्यामुळं धीर आला, बळ वाढलं. राजे, आता काय सांगा. फार मोठी जोखीम टाकतो आहोत. तुम्ही जाऊन सारे देशमुख गोळा करा. त्यांचा विचार घ्या, समजूत काढा, पण खंडोजी खोपड्याचे वर्तन कोणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबा जेदे, कधी नाही ते मुलांसह घरी आलात. राहून चला, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, घर काय परकं आहे? पण आता जाऊ द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी, राजे म्हणाले. तुमचा कारीचा कबीला ढमढेरे तळेगावला पाठवा. कान्होजी नजर देत विचारत झाले. राजे, घरादारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही? गैरसमज करून घेतलात. कान्होजी, तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलं आणि तुमच्या घरादाराचा बोजा आमच्यावर टाकलात. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल? कारीला तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा, ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रेमाज्ञेने कान्होजींना सार्थक झाल्यासारखे वाटले. राजांनी कामगिरी घेऊन कान्होजी माघारी गेले. कान्होजीच्या वर्तनाने सुकावलेले राजे हेजीबाने आणलेल्या बातमीने बेचैन झाले. पंढरपुराहून येत असताना खानाने वाटेवरच्या मलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केले. निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता, तरीही त्याचे गुन्हे फार मोठे होते. मुसलमान झाले असता ते परत हिंदू झाले. बजाजी शिवाजींचे मेहुणे होते. बजाजींना महाजीसाठी सखूबाईंचा स्वीकार करून शिवाजींचे नाते नवीन केले होते.
खानाने बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायात पायतळी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडले. सईबाईंचे वाढते आजारपण आणि त्यातच आलेली ही भावाची बातमी ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजांनी जाऊन समजावले. सईबाई म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं का केलं? आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई, या गोष्टी का सांगाव्या लागतात? बजाजी तुमचे भाऊ आणि आमचे कोणीच नव्हेत का? बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखूबाईंना कसे विसरू? आम्ही बजाजींना सोडून घेऊ. खरं? हो, पण एका अटीवर. कोणत्या? पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई हसल्या. त्याने डोळे टिपले. राजांनी सईबाईंना वचन दिले खरे, पण ते पार कसे पाडायचे? राजांनी गुप्त हेरांमार्फत पांढरे नाईकांना पत्र पाठवले. त्यांना गळ घातली. पांढरे हे शहाजी राजांच्या खास मर्जीतले सरदार. त्यांनी ते मानले. पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होणांनी राजी झाला. बजाजींनी 60,000 होण कर्ज काढून भरले. बजाजी संकटातून सुटले. राजांनी सईबाईंना दिलेला शब्द खरा केला. राजगडाची सदर दररोज येणाऱ्या खासदारांनी भरत होती. खलबत खाण्यात खलबते शिजत होते. फडातून नवे हुकूम सुटत होते. राजांना क्षणाची उसंत नव्हती. राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती. तिन्ही माचांचे आणि बालेकिल्ल्यांचे बुरुज तोफांनी सजले होते. अखंड कोसळणाऱ्या पावसाचे भान कुणाला राहिले नव्हते. बाजी प्रभू देशपांडे गडावर हजर झाले. धिप्पाड शरीराचे बाजी प्रभू राजांच्या मुजऱ्याला उभे टाकले. राजांनी विचारले, बाजी, मोहनगड सज्ज झाला? हिरसड मावळातल्या ओस पडलेल्या गडाला राजांनी मोहनगड असे नाव दिले होते. विजापूरहून खान निघणार याची प्रथम बातमी आली होती तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभूंना आज्ञा केली होती. बाजीप्रभू म्हणाले, राजे, गड पुरा बंदोबस्तात आहे, चिंता नसावी. बाजी, तुम्ही असल्यावर चिंता कसली? आपली शिबंदीही आणलीत ना? हो, शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापूरला आहे. ठीक आहे. पावसाने दिलेली उघडी पाहून राजगडच्या संजीवनी माचीवर तोफा चढवायचे काम सुरू झाले. माची अरुंद, त्यामुळे तोफांचे गाडे कष्टाने पुढे सरकत होते. पावसाने ओल्या झालेल्या मातीत चाके रुतत होती. राजे जातीने हे काम पाहत होते. एक मध्यम तोफ अशीच रेलली जात असता गाड्याचे चाक सारणीत घसरले. तोफ कलली. अरुंद जागेवरून जनावरे आणणे कठीण होते. माणूस बळाने तोफ वर घेण्याचे काम चालू होते. अडचणीच्या जागेमुळे आणि चिखलामुळे तोफगाडा रेसभरही सरकत नव्हता. राजांच्या बरोबर बाजीप्रभू, तानाजी, संभाजी, कावजी, पाणसंबळ ही माणसे ते दृश्य पाहत होती. थोडा वेळ गेला आणि संभाजी अस्तनी आखडीत खाली उतरला. येसाजीने विचारले, काय संभाजी, काय बेत? आता धावतोच की, म्हणत संभाजी कावजी गाड्याजवळ गेला. साऱ्यांना त्याने बाजूला केले. सारणीत दाटीवाटीने संभाजी उतरला. गाड्याच्या मागच्या पुढच्या माणसांना संभाजी म्हणला, चाक वर आलं की गाड्यावर ओढा. दोन्ही हातावर थुंकून संभाजीने श्वास घेतला. छातीत तटून फुगली. त्याने गाड्याला हात लावला. हाताचे गोळे तटले. नरड्यांची शीर इंगळीसारखी उमटली. गाडा करकरला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गाड्याचे चाक उचलले जात होते. चाक वर आले आणि हर हर महादेवची गर्जना होऊन गाडा खेचला गेला. रुतलेले चाक सारणीतून वर आले. संभाजी राजांच्या जवळ आला. राजे कौतुकाने म्हणाले, संभाजी, आजवर आम्ही नुसता तुमचा धिप्पाड देह पाहत होतो, पण त्याची ताकद आज पाहिली. महाराज, ह्याला जेवायला कोण बी बोलवत नाही. अर्ध बकरं जागला बसवतो. बळकट घोडं सहज उचललं, अशी ताकद आहे का त्याची? तानाजी, कुठं तरी दृष्ट लागेल त्याला. डोळ्यात मावला तर लागणार नवं. तानाजीच्या बोलण्याने सारे हसले. तोफा जागेवर बसलेल्या पाहून राजे माघारी आले. शिवापट्टण आणि राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला. राजगडचा बंदोबस्त करून राजांनी राजगड फिरंगोजीच्या ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय जाहीर केला. जिजाबाई म्हणाल्या, राजे, पाऊस मी म्हणतोय. जावळी जाण्याऐवजी इथंच राहिलं तर काय बिघडेल? मासाहेब, खान अजून वाईला आला नाही. वाईला खान आला की आम्ही असू त्या जागी त्याचं लक्ष जाईल. तुम्ही, शंभूराजे सारे इथे राहा. आम्ही जावळीला जातो, त्यामुळे राजगड सुरक्षित राहील. राजे, तुम्ही संकटात, आम्ही सुरक्षित राहून काय करायचं? मासाहेब, जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच तुमचीही आहे. आमचे वारस शंभूराजे सुरक्षित राखणं ही तुमची जबाबदारी आहे. केव्हाही हाक मारलीत, आज्ञा केली तरी जावळीवरून आम्ही सेवेला हजर होऊ. जिजाबाईंचा निरोप घेणे सोपे होते, पण सईबाईंचा निरोप घेणे फार कठीण.
सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. संभाजीला कडेवर घेऊन राजे सईबाईंच्याकडे गेले. सईबाईंनी हसून स्वागत केले. राजे म्हणाले, सई, पाहिलंस, आम्ही जावळीला जाणार म्हणताच हा येतो म्हणून पाठीस लागला आहे. असं अडून सांगण्याचं काही कारण नाही. इथे सारे आहेत, आम्ही काळजी न करता आमची काळजी न करता जावं. आपण काळजी न करता जावं. राजे चकित झाले. त्यांनी विचारलं, सई, तुला कोणी सांगितलं? आपली मनोहारी आहे ना. एकूण तुमचं नजरबाज खातं चालू आहे तर. राणीसाहेब, आपण आजारी असता पाऊल उचलणं कठीण जातं. ते मला माहीत आहे. माझी चिंता करू नये. आपण जावं, खानाचा पराभव करावा. इतकं सोपं आहे ते. आम्हाला तुमचा भरोसा आहे, सईबाई म्हणाल्या. जेव्हा तुळजाभवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्याचं बाशिंगबळ खचलं आहे. राजे गहिवरले. सई, किती सहजपणे दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन मोकळी होतेस. राजांनी सईबाईंचा निरोप घेतला. जिजाबाईंचे पाय शिवून राजे जावळीला भर पावसात निघाले. फिरंगोजी म्हणाले, राजे, एक विनंती आहे. सांगा फिरंगोजी. मी आपल्याबरोबर येतो. फिरंगोजी, तुम्हाला आम्ही मुद्दाम इथं ठेवून जात आहोत. इथं माँसाहेब आहेत, शंभूराजे आहेत, राणीसाहेब आजारी आहेत. तुमच्या भरवशावर ही जीवाभावाची माणसं सोडून आम्ही निर्धास्त होऊन जावळीला जात आहोत. ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. फिरंगोजींना मुजरा केला. 4 पावले पुढे गेलेले राजे मागे वळले. फिरंगोजींना म्हणाले, राणीसाहेब आजारी आहेत. त्यांचे क्षेमकुशल दररोज कळवीत चला. राजांनी राजगड सोडला. खान कृष्णा काठेने वाईजवळ करीत होता. राजे जावळीला आले. जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आले. खोऱ्यातल्या प्रत्येक खेड्यात राजांचे सैन्य पसरले होते. भर पावसात राजे जावळीला सैन्याची जुळवाजुळव करीत होते. मोरोपंत पिंगळ्यांनी प्रचंड सुसज्ज करून ठेवला होता प्रतापगड. सुसज्ज करून ठेवला होता. कल्याणहून पाठवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडाचे मोर्चे धरून कल्याणहून पाठवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडचे मोर्चे धरून ठेवले होते. श्रावणाचे कोवळे ऊन जावळी उजळू लागले. अखंड जलधाराने चिंब झालेली सृष्टी त्या उन्हात अंग वाळवू लागली. पावसाळा संपला. पाऊलवाटांचे शेवाळे नाहीसे झाले. रात्री अपरात्री जावळी खोऱ्यात टापांचे आवाज उठू लागले. डोंगर कपारीतून मशाली फिरताना दिसू लागल्या. राजांनी प्रतापगडावर ठाणे हलवले होते. खान कुठेतरी उतरला तरी प्रतापगड सोडायचा नाही हे राजांनी ठरवले. खान वाईला येणार हे राजांना नक्की माहीत होते. प्रतापगडापासून कोसाच्या अंतरावर वाई फार जवळ होते, पण वाहीहून प्रतापगड गाठणे इतके सोपे नव्हते. घनदाट रानांनी आणि चोहोबाजूंच्या डोंगर शाखांनी वेढलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित होता. खानासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आड जागा नव्हती. राजे खानाची पुढची हालचाल पाहत होते. एके दिवशी राजगडाहून आनंदाची बातमी आली. औरंगजेबाने सिंहासनारोहण प्रसंगी राजांना खास पोशाख व खुशीचे पत्र पाठवले होते. राजांना ती घटना अपेक्षितच होती. कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता. पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजगडाहून सईबाईंची तब्येत बिघडल्याची वार्ता घेऊन स्वार आला. राजांना तातडीने बोलावले होते. चिंतातूर मनाने राजांनी प्रतापगड सोडला.